मुलुंड शहर संघाच्या या कार्यक्रमाला आलेला आहात. विद्यार्थ्यांचा गुणगौरव होतोय प्रकाश गंगाधर यांच्या मार्फत. काय पहिली प्रतिक्रिया आहे? आज या ठिकाणी आमचे नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश गंगाधरेजी यांनी आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. आणि शहराच्या विविध भागांमध्ये आमचे सर्वच नगरसेवक आणि आमदार अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून जे गुणवंत विद्यार्थी आहेत, 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं, त्यांच्या पाठीवरती थाप मारण्याच्या दृष्टिकोनातनं अशा प्रकारचे कार्यक्रम जागोजागी मुंबई शहरात आयोजित करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे आज नागपूरमध्ये आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी रामरक्षेचा कार्यक्रम ठेवला होता. यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही रामरक्षा म्हणा, आम्ही रामरक्षा करण्याचं काम करतो. उद्धव मामू हे राम विसरले म्हणून आज त्यांची ही अवस्था झालेली आहे. हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये 1947च्या नंतर असं एकच उदाहरण आहे ज्यामध्ये एक व्यक्ती मुख्यमंत्री पदाच्या सीटवरती बसलेला असताना त्यांच्याच 90% जास्त आमदारांनी त्यांना त्यांच्याच पक्षातून बाहेर काढलं. अशा प्रकारचं उदाहरण हिंदुस्थानच्या राजकारणात नाही. आणि हे एकमेव उदाहरण हे उद्धव ठाकरेंचं आहे. आणि त्यामुळे रामाला विसरल्यामुळे काय होतं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिल्याच्या नंतर, रामाला विसरल्यानंतर काय अवस्था होते की नावही राहत नाही आणि चिन्हही स्वतः बरोबर राहत नाही, अशी अवस्था उद्धव ठाकरेंची झालेली आहे. आणि त्यामुळे रामाला विसरल्यामुळे काय होतं याचा अनुभव त्यांनी घेतला असल्यामुळे कदाचित त्यांना रामाची आठवण आता झालेली आहे. भाजप मुक्त राम करायचं असं त्यांचं म्हणणं आहे. ते काहीही म्हणू शकतात. आणि त्यामुळे 498 वर्षाच्या नंतर ज्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्राचा जन्म झाला होता, त्याच ठिकाणी 498 वर्षाच्या नंतर अखंड हिंदू समाजाचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न 22 जानेवारी 2024ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते अयोध्या या ठिकाणी पार पडलं. याच्या आधी उद्धव ठाकरे म्हणायचे कि मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. तारीख भी बता दी, भूमि पूजन भी कर दिया, शिलान्यास भी हो गया. और 22 जनवरी 2024ला दुपारी 12:20 जिथे प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता, त्याच ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्राची स्थापना झालेली आहे. याच्यामुळे कदाचित त्यांच्या पोटामध्ये दुखत असेल, त्यामुळे त्याच्यातनं हे अशी प्रतिक्रिया देत असतील. मोहन भागवतांना त्यांनी विचारलंय की तुम्ही राम भक्तांच्या बाजूला आहात की राम मंदिराच्या चोरांच्या बाजूला आहात? कोण कोणाला विचारतंय? सूर्याकडे ज्या वेळेला आपण थुंकतो त्यावेळेला ती थुंकी आपल्या स्वतःवरतीच पडते. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्याबद्दल बोलण्याची पातळी नाही आणि लायकी नाही. सोनम वांगचुक यांच्या संदर्भात उद्या आंदोलन ठेवलंय. उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांना आवाहन केलं की मुंबईमध्ये या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. स्वतः ज्या वेळेला व्यक्ती इतका नाकर्ता होतो की तो स्वतः काहीच करू शकत नाही, स्वतःच्या नावावरती काही लोक जमवू शकत नाही, स्वतःच्या पाठीशी कोणी उभं राहत नाही, त्यावेळेला अशा प्रकारच्या कुबड्यांचा सहारा व्यक्ती घेत असतो. तेच उद्धव ठाकरे करताना दिसत आहेत.